या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा सीसॅट महत्त्वाची गणित 15 प्रश्नांची स्पष्टीकरण। त्याचबरोबर या चॅनलवर आपणास 2013 ते 2018 चे सर्व पेपर स्पष्टीकरण मिळतील। आपणास या लिंक पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ आजच जॉइन करा। चला तर पाहूया आजची प्रश्न लगेच। चला तर पाहूया पहिला प्रश्न। आपला पहिला प्रश्न होता हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलते। एका व्यापाऱ्याकडे 10 ग्रॅमचा हिरा असून त्याची किंमत 72,400 रुपये आहे। तो हिरा हातातून पडल्यामुळे त्याचे 5 ग्रॅम व 5 ग्रॅम असे समान वजनाचे 2 भाग झाले, तर या 2 भागाची मिळून एकूण किंमत किती रुपये होईल। तर या ठिकाणी पहा, आपल्याला असं सांगितले की हिऱ्याची किंमत ही त्याच्या वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात बदलते। म्हणजे जे काही वजन असेल याच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये हिऱ्याची किंमत असते। म्हणजे या ठिकाणी जर विचार केला, पहिला हिरा आहे 10 ग्रॅमचा, याचा वर्ग केला तर तो येतो 100 आणि याची किंमत आहे 72,400 रुपये। आता या हिऱ्याचे 2 भाग झालेले आहेत, एक म्हणजे 5 ग्रॅम आणि दुसरा म्हणजे 5 ग्रॅम। तर त्याच्या वजनाचा जर वर्ग केला तर 5 चा वर्ग 25 होईल आणि दुसऱ्या 5 चा जर वर्ग केला तर हा पण 25 येईल, दोन्ही मिळून होतील 50। तर या ठिकाणी पहा, वजन 100 असताना 72,400 रुपये। त्याच पद्धतीने या ठिकाणी वजन 25, तर याचं 25% म्हणजे 18,100 रुपये याची किंमत असेल आणि दुसऱ्याची किंमत पण 18,100 रुपये। एकूण विचार केला तर हे होईल 36,200 रुपये। म्हणून या ठिकाणी 2 हिऱ्याची किंमत असेल 36,200 रुपये, पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी समीकरण दिलेले आहेत 3, x अधिक y अधिक 2z बरोबर 17, x अधिक 2y अधिक z बरोबर 19, 2x अधिक y अधिक z बरोबर 20। तर हे समीकरण 1 समजूया, समीकरण 2 आणि समीकरण 3। तर यावरून आपल्याला x अधिक y अधिक z बरोबर किती शोधायचं आहे। तर हे शोधत असताना या तिन्ही समीकरणाची बेरीज करूया। बेरीज करणं म्हणजे काय, या डाव्या बाजूचे जे काही चल असतील त्या चलांची बेरीज आणि उजव्या बाजूला ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला। तर या ठिकाणी जर विचार केला तर हे 1x, हे x आणि हे 2x, या सगळ्यांची बेरीज होईल 4x अधिक, आता y चा विचार करूया, हे y, हे 2y आणि हे y म्हणजे 4y अधिक z चा विचार करूया, 2z, z आणि z, हे 4z झालं आणि या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली 17 आणि 19 36 होतील आणि हे 20 म्हणजे हे होईल 56। तर या समीकरणाला आपल्याला 4 ने जर भागलं, या सर्वांनाच या ठिकाणी जर 4 ने भागलं तर हे होईल x, इथं 4 ने भागलं तर हे होईल y आणि या ठिकाणी पण 4 ने भागलं तर ते होईल z आणि 14 ला जर 4 ने भागलं तर 56 ला जर 4 ने भागलं तर उत्तर येईल 14। म्हणजेच आपली जी किंमत आहे x अधिक y अधिक z बरोबर 14, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर येईल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 7 ने भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती। तर या ठिकाणी प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु आता 7 ने भाग जाणाऱ्या संख्या कशा शोधायच्या जर हे पाहिलं आपण, तर आपण उजळणीचे पाडे म्हणत असताना 100 पेक्षा मोठी अशी संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते जी की 7 चा पाडा म्हणल्यानंतर किंवा 7 पर्यंत पाडा म्हणल्यानंतर येतो। तर आपल्या लक्षात येईल 15 गुणिले 7 जर केलं तर 105 येतं। तर ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे, सर्वात लहान 3 अंकी जिला 7 ने भाग जातो। तर पहिली संख्या सर्वात लहान शोधून घ्यायची। त्यानंतर आता सर्वात मोठी आणि शेवटची संख्या शोधायची असेल तर ती 1000च्या जवळपास असेल। तर 1000च्या जवळपास आणि त्यापेक्षा लहान संख्या पाहिजे, तर यासाठी एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला। या 105 जी सर्वात लहान आहे याला 10 ने गुणून घेत चला, 105 गुणिले 10 तर हे होईल 1050। यामधून 7 चा पाडा वजा करा, म्हणजे जसं की 7 चा पाडा वजा केल्यानंतर 1000 पेक्षा लहान येईल। तर 7 7 49, 7 8 56 वजा करूया आपण, तर ते मिळेल आपल्याला 994। तर ही जी 994 आहे ही सर्वात मोठी
3 अंकी संख्या आहे जिला 7 ने भाग जातो। तर या ठिकाणी आपल्याला ह्या 2 संख्या मिळाल्या की सरासरी काढता येते। आपल्याला सर्व संख्या शोधत बसायची गरज नाही, फक्त सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या शोधा, या दोन्हीची बेरीज करा, 105 अधिक 994 आणि याला 2 नी भागा। तर ह्या जर दोन्हीची बेरीज केली तर हे 4 आणि 5 हे 9 येईल, त्यानंतर हे 9 आणि त्यानंतर हे 9 आणि हे 1 म्हणजेच 10/2। हा जर भागाकार केला तर तुम्हाला भागाकार मिळेल 549.50 आणि आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलेला आहे 549.50। तर या पद्धतीनं 7 ने भाग जाणारे असेल, 4 ने भाग जाणारे असेल, 9 ने भाग जाणारे असेल, कोणत्याही 3 अंकी असतील, 2 अंकी संख्याची जर सरासरी काढायची असेल तर सर्वात लहान अधिक सर्वात मोठी आणि छेदामध्ये 2 घ्यायचं आहे। हे 2 प्रत्येकाला सेमच असणार आहे। तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे 2 पुरुष व 3 स्त्रिया यांच्यामधून 1 पुरुष व 2 स्त्रिया असणारी एक 3 सदस्यीय समिती तयार करायची असेल तर किती प्रकारे ती समिती तयार करता येईल। तर या ठिकाणी लक्षात घ्या, 2 पुरुष, 2 सी मधून आपल्याला 1 पुरुष पाहिजे। सी म्हणजे कॉम्बिनेशन, पुरुष आणि स्त्री यांच्या कॉम्बिनेशन मधून ही संख्या तयार होणार आहे, गुणिले 3 स्त्रियांमधून 2 स्त्रिया घ्यायच्या आहेत, हे आपण लिहून घेणार आहोत। तर आता हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे आणि ह्या सोडवण्याची पद्धत अशी आहे, हे 2 बद्दल हे 2 फॅक्टोरियल लिहायचे आपल्याला, छेदामध्ये हे 1 आहे म्हणून 1 फॅक्टोरियल आणि पुन्हा कंसामध्ये ह्या 2 मधून हे 1 वजा करा, 2 वजा 1 फॅक्टोरियल हे आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 3 साठी पण असंच घेऊया, 3 फॅक्टोरियल हे 2 ला 2 फॅक्टोरियल आणि कंसात 3 वजा 2 म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला मिळेल। तर याचा अर्थ असा होतो 2 गुणिले 1, याचा अर्थ नुसताच 1 गुणिले 2 मधून 1 गेल्यावर 1 म्हणजे 1च, गुणिले हे 3 म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1, छेदामध्ये हे 2 गुणिले 1 गुणिले 3 मधून 2 गेले म्हणजे 1च। तर या ठिकाणी जर पुन्हा हे व्यवस्थित लिहिलं तर हे येणार आहे 2/1 गुणिले 3 दोन्ही 6/2। या ठिकाणी जर गुणाकार केला बेसक्की 12/2 बरोबर 6। तर 6 प्रकारे ही समिती बनवता येईल। या पद्धतीने हा आपण प्रश्न सोडवून घेऊयात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 पुरुष 3 स्त्री व 9 मुले यांची एक रांग अशा पद्धतीने तयार करायची आहे की कोणतेही 2 पुरुष, स्त्री किंवा मुले सलग उभे नसणार आहेत। तर किती प्रकारे ही समिती किंवा ही रांग तयार करता येईल असा प्रश्न आहे। तर यासाठी लक्षात ठेवा, हे 4 पुरुष, 3 पुरुष आणि 2 हे टोटल झाले 9। तर यासाठी एका ओळीमध्ये उत्तर असं येतं 9 फॅक्टोरियल छेदामध्ये 2 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल गुणिले 4 फॅक्टोरियल। हे लक्षातच ठेवा, ओळ बनवत असताना आपल्याला या पद्धतीने हे समीकरण लिहावं लागणार आहे। तर या ठिकाणी 9 फॅक्टोरियल लिहित असताना आता 9 ला आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले हे 4 फॅक्टोरियल छेदामध्ये आहे म्हणून हे 4 फॅक्टोरियल असंच ठेवूया, कारण हे छेदामध्ये पुन्हा कटणार आहे। त्यानंतर हे 2 गुणिले 1, 3 म्हणजेच 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि हे 4 फॅक्टोरियल जशाला तसं। तर या ठिकाणी आता समान 4 फॅक्टोरियल कटलं। त्यानंतर पहा आपल्याला हे 3 आणि 2 चा गुणाकार 6 येतो, म्हणजे हे 2 कटल्यानंतर हे 6 कटेल। त्यानंतर हे बे चौक 8, म्हणजे या ठिकाणी गुणाकार कोणाचा शिल्लक राहतो पहा, हे 9 गुणिले हे 4 आणि 5 चा गुणाकार करा, 4 पंचे 20 गुणिले हे 7। तर या ठिकाणी 9 गुणिले हे 140, याचा जर गुणाकार केला आपण तर तो येतो 1260। तर 1260 प्रकारे ही रांग तयार होईल आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 4502 या अंकाचा एकदाच वापर करून 4 अंकी किती संख्या तयार होतील ज्यांना 5 ने निशेष भाग जाईल। तर या ठिकाणी 4 अंकी संख्या तयार होत असताना प्रत्येक अंक हा एककला 6 वेळेस येतो, म्हणजे 0 6 वेळा येतो।
त्यानंतर 2 6 वेळा येतो, 5 6 वेळा येतो आणि 4 6 वेळा येतो. हे एककसाठी सांगतोय, लक्षात घ्या. एकक ॲक्च्युअली यापासून संख्या फक्त 18च तयार होतात, परंतु एककला असणारे एवढे अंक आहेत. तर आता एककला एवढे अंक असतील तर आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. एककला हा 5 6 वेळा आलेला आहे आणि हा 0 पण 6 वेळा आलेला आहे. तर या एककला येणाऱ्या ह्या 0 आणि 5 जेवढ्या संख्या असतील त्या सर्व संख्यांना 5 नी निःशेष भाग जातो. म्हणून या ठिकाणी हे 6 वेळा आणि हे 6 वेळा म्हणजेच 12 वेळा, म्हणजेच 12 संख्या तयार होतील अशा. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, ए व बी नळाने स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 10 व 15 तासामध्ये भरते. म्हणजे ए आणि बी जर नळ स्वतंत्रपणे चालू केला तर टाकी 10 आणि 15 तासामध्ये भरते. सी व डी नळाने स्वतंत्रपणे तीच टाकी भरलेली रिकामी होण्यासाठी 20 व 30 तास लागतात. जर रिकामी टाकी असताना 4ही नळ सुरू केले तर या ठिकाणी टाकी भरणारे नळ लक्षात ठेवा. भरणारे ए आणि बी आहेत. ए ला 10 तास लागतो, बी ला 15 तास लागतो. त्यानंतर रिकामे करणारे पहा. रिकामे करणारे सी आणि डी आहेत. सी ला 20 तास लागतो आणि डी ला 30 तास लागतो. हे चारही नळ एकाच वेळेस चालू केल्यास काय होईल? तर या ठिकाणी पहा, जे नळ भरणारे आहेत त्यांची बेरीज करायची आणि जे रिकामे करणारे आहेत त्यांची वजाबाकी करायची. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. आता या ठिकाणी सर्वांचा छेद जर समान केला तर आपल्या लक्षात येईल, या ठिकाणी छेद समान करायचा असेल तरी हे छेद 60 येतो यांचा लसावी. म्हणून छेद समान करण्यासाठी या ठिकाणी 6 न गुणा म्हणजे 6/60 होईल. या ठिकाणी 4 न गुणा म्हणजे 4/60 होईल. वजा या ठिकाणी 3 न गुणावं लागेल, 3/60 आणि या ठिकाणी 2 न गुणा 2/60. आता छेद समान असेल तर अंशाची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करता येईल. 6 + 4 10. 10 मधून हे 3 वजा केले आणि 2 वजा केले तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 5/60. तर जे पण आपल्याला हे 5/60 मिळालेलं आहे याचा आपल्याला उलट लिहावं लागतं, म्हणजे 60/5 लिहावं लागतं आणि हा भागाकार आपल्याला मिळतो 12. म्हणून या ठिकाणी 12 तास वेळ लागेल. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी एक अपूर्णांकाची श्रेणी दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, ही श्रेणी कशी सोडवायची हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. म्हणजे यासारखी कोणतीही श्रेणी असेल तर तुम्ही तोंडी सोडवू शकतात. तर या ठिकाणी पहा, 1 + 3/1, 1 + 5/4, 1 + 7/9 या पद्धतीनं जर असेल तर यांचा गुणाकार करून घेऊया आणि बेरीज करूया. 1 × 1 आणि हे 1 म्हणजे 4/1 येईल पहिलं उत्तर. दुसरं 4 × 1 4 आणि हे 5 म्हणजेच 9/4 येईल. गुणिले 9 × 1 9 आणि हे 7 म्हणजेच हे येईल 16/7. तर अशा पद्धतीने जर करत गेलो आपण तर शेवटचं पद असेल 100 × 100 आणि हे 121/100. आता या ठिकाणी जर निरीक्षण केलात तर याचा अंश आणि याचा छेद सारखा आहे. म्हणजे हा अंश आणि हा छेद सारखा असल्यामुळं हे 16/9 आहे. तर या ठिकाणी पहा, हे 4 आणि 4 कटेल. पुन्हा याचा अंश आणि याचा छेद सारखा आहे. याच पद्धतीनं हा अंशी आणि इथं पुढे येणारी जी संख्या असेल त्याचा छेद सारखा असेल आणि शेवटी पण असंच होईल, याचा छेद आणि याचा अंश सारखा येईल आणि या ठिकाणी सर्व कटल्यानंतर आपलं उत्तर राहील 121. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, sin A बरोबर 3/5 असेल तर cos A बरोबर किती? तर मित्रांनो, यासाठी एक युनिक सूत्र आहे, ते म्हणजे sin वर्ग A अधिक cos वर्ग A बरोबर 1. यामध्ये यांच्या किमती ठेवूयात. sin ची किंमत आहे 3/5 अधिक याचा वर्ग करायचा आपल्याला अधिक cos वर्ग A बरोबर 1. आता हा जर वर्ग केला तर तो येईल 9/5 अधिक 9/25 आणि cos वर्ग A बरोबर 1.
आता आपल्याला कॉसची किंमत काढायची आहे, तर ही पूर्ण अपूर्णांक इकडे आपल्याला वजाबाकीमध्ये लिहावं लागेल. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, कॉस वर्ग ए बरोबर 1 वजा 9/25. 25 एक 25 मधून 9 गेले, म्हणजे या ठिकाणी 25 वजा 9/25 येईल, बरोबर हे येईल 16/25. म्हणजेच कॉस वर्ग ए ची किंमत आलेली आहे 16/25. याचा आपण वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला मिळेल कॉस ए बरोबर 4/5. कॉस ए बरोबर 4/5. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 4 घड्याळातील अलाराम अनुक्रमे 30 मिनिट, 45 मिनिट, 72 मिनिट आणि 60 मिनिट फरकाने लावले असून सकाळी 7 वाजता एकत्र वाजलेले किंवा गजर दिलेले घड्याळ पुन्हा पहिल्यांदा किती वाजता पुन्हा एकत्र वाजतील. म्हणजे सकाळी 7ला हे घड्याळ एकदा वाजलेले आहेत सोबत, पुन्हा हे एकत्र केव्हा वाजतील असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे मिनिटाचा फरक आहे तो 30 मिनिट, 45 मिनिट, 72 मिनिट आणि 60 मिनिट. तर ह्या सर्वांचा आपल्याला लसावी काढून घ्यावा लागतो आणि तो लसावी आपल्याला मिळेल 360 मिनिट. आता 360 म्हणजे किती तास होतील, तर ह्याला 60 न भागा, 0 0 कटली, 6 1 6, 6 6 36 म्हणजे 6 तास. आता आपल्या घड्याळामध्ये सुरुवातीला वाजलेले आहेत 7, पुन्हा 6 तास जर आपण विचार केला तर ही बेरीज मिळेल 13 तास. 13 म्हणजे 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे 1 वाजता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. रमईचे वय कनईच्या वयाच्या 3/4 आहे. तर आपल्याला या ठिकाणी रमईचे वय सांगितले कनईच्या वयाच्या 3/4 असून समईचे वय रमईच्या वयाच्या 5/3 आहे. तिघांच्या वयाची सरासरी 12 असेल तर कनईचे वय किती असेल. तर या ठिकाणी पहा, आपल्याला कनईचे वय विचारलेलं आहे. तर या ठिकाणी कनईचं वय आपण सुरुवातीला जर आपण मानलं कनई बरोबर x वर्ष, तर या ठिकाणी रमई किती असेल, त्याच्या रमईचं वय असेल 3x/4. त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा असं सांगितलंय की समईचे वय रमईच्या 5/3 म्हणजे समईचे वय 3x/4च्या 5/3 म्हणजे हे 3 3 कटलं आणि हे राहिलं 5x/4. तर या पद्धतीनं आपल्याला तिघांची ही वय मिळालेली आहेत. या तिघांच्या वयाची सरासरी आहे 12. आता सरासरी 12 जर असेल तर त्यांची बेरीज किती असणार आहे, एकूण बेरीज, तर ती असणार आहे 12 गुणिले 3 बरोबर 36. मग या ठिकाणी सर्वांची बेरीज करूया आपण. x अधिक 3x/4 अधिक 5x/4 बरोबर 36. तर या ठिकाणी सर्व समीकरणाला जर 4 ने गुणलं आपण तर या ठिकाणी छेदामधलं 4 निघून जाईल. म्हणजे या ठिकाणी असेल 4x अधिक 3x अधिक 5x बरोबर हे 36 गुणिले 4 गुणाकार न करता आपण असंच ठेवूयात. त्यानंतर या सर्वांची बेरीज करा, तर ही बेरीज येईल 12x बरोबर 36 गुणिले 4. आपल्याला जर x काढायचा असेल तर ह्या 12 ने इकडे भागूया 36 गुणिले 4 ला. छेदामध्ये 12, 12 1 12, 12 त्रिक 36. तर हे आलं 3 आणि 4 म्हणजेच x ची किंमत आली 12. याचा अर्थ कनईचं वय असेल 12x इतकं. तर या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. तर यावरून आपल्याला रमेय आणि समेय यांची पण वये काढता येतील. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक, म्हणजे या ठिकाणी एक लक्षात आलं असेल तुम्हाला, प्रत्येकाचा छेद हा 2 ने वाढत गेलाय. तर या प्रकारचं जर गणित असेल 2 ने वाढत जाणारा छेद, तर लक्षात ठेवा शेवटचा जो छेद असतो त्याच्यापेक्षा 1 कमी करायचं, म्हणजे 512 छेद लिहायचा जशाला तसा आणि अंश लिहायचा 511, हे त्याचं उत्तर असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर या सर्वांची बेरीज असणार आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला
संच ए मधले घटक दिलेले आहेत 1 3 5 7 9. संच बी मध्ये आहे 2 3 5 7. तर आपल्याला संच ए छेद बी विचारलंय. तर लक्षात ठेवा, संच ए जर यू सारखं काढलं तर ह्याला म्हणायचं संयोग. हे आहे संयोग चिन्ह. आणि ए उलट यू जर काढलं तर ह्याला म्हणायचं छेद. तर या ठिकाणी पहा, हे जर चिन्ह असेल तर संयोग, आणि याचा अर्थ असा होतो की ए आणि बी मधले सगळे मिळून एकत्र घटक, आणि याचा अर्थ असा होतो की दोन्हीमध्ये छेद असणारे म्हणजेच कॉमन असणारे घटक. तर या ठिकाणी कॉमन असणारा जर विचार केला तर 3 3 आहे, 5 5 आहे आणि 7 7 आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ए छेद बी बरोबर महिरपी कंसात सारखे असलेले घटक लिहा 3 5 7. तर झालं याचं उत्तर इतकंच आहे. तर हा आहे पर्याय क्रमांक 2 3 5 7. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका कॉलेजमध्ये 500 विद्यार्थी असून 150 विद्यार्थ्यांना चहा आवडतो, 180 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते, चहा किंवा कॉफी काहीच न आवडणारे 270 विद्यार्थी आहेत. तर त्या कॉलेजमध्ये चहा व कॉफी दोन्ही पेय आवडणारे किती विद्यार्थी असेल? तर हा प्रश्न वेन आकृतीच्या सहाय्याने आपण सोडवणार आहोत. तर एक कॉलेज आहे, म्हणजे हे कॉलेज आहे लक्षात घ्या. हे लोक चहा पिणारे आहेत, हे लोक कॉफी पिणारे आहेत. तर समजा हे संपूर्ण कॉलेज समजलं आपण. तर हे आहेत चहा पिणारे आणि हे आहेत कॉफी पिणारे, आणि ह्या दोन्हीच्या मधला जो भाग दिसतो हा हे चहा आणि कॉफी दोन्ही पण पितात. हा जो भाग आहे मधला, तर ते चहा प्लस कॉफी. आता हे 2 वर्तुळ सोडून हा जो बाहेरचा भाग आहे, हा बाहेरचा भाग 2 वर्तुळाच्या बाहेरचा आणि चौकोनाच्या मध्ये, तर हे चहा किंवा कॉफी न घेणारे किंवा न आवडणारे आहेत, लक्षात घ्या. तर आता आपण आकडेवारी भरूयात. एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी 150 विद्यार्थ्यांना चहा आवडतो, म्हणजे चहा आवडणारे आहेत 150. त्यानंतर 180 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते, हे आहेत 180. चहा आणि कॉफी काहीच आवडत नाही, म्हणजे हे आहेत 270. तर आपल्याला हे चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात हे किती काढायचं आहे? तर पहा, एकूण विद्यार्थी आहेत 500. 500 मधले हे 270ला तर काहीच आवडत नाही, म्हणजे हे 270 वजा करा, आपल्याला वजाबाकी मिळेल या ठिकाणी 230. म्हणजे चहा कॉफी आवडणारे 230 विद्यार्थी आहेत. परंतु आपल्याला सांगितले की चहा आवडणारे 150 आणि कॉफी आवडणारे 120. दोन्हीची बेरीज करूया, ही बेरीज आली 330. तर पहा, चहा कॉफी सगळे मिळून जे काही चहा आवडेल, कॉफी आवडेल किंवा दोन्ही आवडेल असे एकूण विद्यार्थीच आहेत 230. परंतु या ठिकाणी चहा आवडणारे आणि कॉफी आवडणारे विद्यार्थी झाले 330. तर हे 100 जे जास्त झाले तिथं, हे 100 दोन्हीकडे गृहीत धरलेले आहेत. म्हणून चहा आणि कॉफी दोन्ही पण डबल आवडणारे विद्यार्थी असणार आहेत 100. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे. आणखी एकदा तुम्ही पुन्हा स्पष्टीकरण ऐका, हा नक्की प्रश्न तुम्हाला समजेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एका पिशवीत 22 सोडून सर्व लाल चेंडू, 26 सोडून सर्व हिरवे चेंडू, 20 सोडून सर्व निळे चेंडू व 25 सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत. तर पिशवीत फक्त 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीतील एकूण हिरवे चेंडू किती? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण प्रत्येक रंगाचा चेंडू काढण्यापेक्षा पिशवीत एकूण चेंडू किती आहेत ते काढूया. एकूण चेंडूचं सूत्र असं आहे, ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची, म्हणजेच 22 अधिक 26 अधिक 20 अधिक 25. आणि या ठिकाणी 4 रंग आहेत म्हणून याला 3 न भागायचं. जेवढे रंग आहेत त्याच्यापेक्षा 1 न कमी. तर या सगळ्यांची जर बेरीज केली, 2 आणि 6 8 आणि 5 13ला 3 हातच्याली 1, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9, म्हणजे 93/3 बरोबर 31. 3 1 3 हे भागल्यानंतर 31 मिळेल तुम्हाला या ठिकाणी.
तर पिशवीत एकूण चेंडू म्हणजे टोटल बॉल इन बॅग ते आहेत 31. आता आपल्याला विचारले आहेत हिरवे चेंडू किती. तर हिरवे चेंडूचा जर विचार केला तर या ठिकाणी आहे 26 सोडून, खूप महत्वाचं वाक्य आहे, 26 सोडून सर्व हिरवे चेंडू. म्हणजे पिशवीतले 31 चेंडूपैकी 26 सोडून द्यायचे, बाकीचे हिरवे. 31 मधून 26 गेले, 5 चेंडू हे हिरवे असतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज 15 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा आणखी आपण अशाच 15 प्रश्नासोबत भेटणार आहोत. परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रश्न आणि स्पष्टीकरण हे एकाच व्हिडिओमध्ये दिले जातील, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे की परीक्षेला खूप वेळ कमी आहे, प्रश्नाचा व्हिडिओ सेपरेट आणि उत्तराचा व्हिडिओ सेपरेट देण्यापेक्षा एकत्रच द्या. त्यामुळे यानंतरचा जे काही प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला स्पष्टीकरण सहज मिळणार आहेत. चॅनल सोबत रहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.